नमस्कार, होममेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी झटपट होणारी, चवीला अप्रतिम अशी लागणारी एक रेसिपी बनवणार आहोत। ही रेसिपी तुम्ही ताटामध्ये साइड डिश म्हणून वापरली तरीही चालेल, बाहेरच्या प्रवासामध्ये जाताना सोबत नेली तरीही चालेल, चवीला अप्रतिम अशी लागते। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। गॅसवरती लोखंडाची कढई गरम करायला ठेवलेली आहे। लोखंडाची कढई असेल तर ठेवा, नसेल तर कोणतीही कढई वापरली तरीही चालेल। आता यामध्ये एक वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, ते घालून घ्यायचे। गॅस आपल्याला अगदी लहान करायचा आहे आणि हे खोबरं सतत हलवत एकसारखं सोनेरी रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। हे खोबरं आपल्याला करपून द्यायचं नाहीये। तुम्ही पाहू शकता खोबऱ्याला हलका हलका सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे। एका ताटामध्ये हे खोबरं बाजूला काढून घेऊयात। गॅसवरती पुन्हा कढई ठेवून घ्यायची आहे। गॅस आपल्याला लहानच ठेवायचा आहे। आता यामध्ये एक मोठा चमचा धने घालून घ्यायचे। सतत हलवत आपल्याला हे धने थोडा वेळ भाजून घ्यायचे। ही रेसिपी बनवत असताना जेवढे आपण पदार्थ वापरलेले आहेत ते संपूर्ण पदार्थ आपल्याला थोडा वेळ गॅस लहान ठेवून भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता धण्याला हलका हलका रंग यायला सुरुवात झालेली आहे। सुगंधही याचा खूप छान येतोय। धने इथे छान असे भाजून झालेले आहेत। आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे। जर लहान चमचा वापरत असाल तर एक चमचा जिरे तुम्ही यामध्ये घालून घ्या। आता या धण्यांसोबत आपल्याला जिरे अगदी थोडा वेळ भाजून घ्यायचे। एकसारखं हलवत राहायचं, अजिबात करपून द्यायचे नाहीत। आपण जेवढे पदार्थ भाजून घेतलेले आहेत ते आपल्याला अजिबात करपून द्यायचे नाहीयेत। तुम्ही पाहू शकता जिरे छान असे भाजले गेलेले आहेत। याचाही सुगंध खूप छान यायला लागलेला आहे। जिरेही यामध्ये एकसारखे तडतडायला सुरुवात झालेली आहे। आता हे जिरेही आपण ताटामध्ये बाजूला काढून घेऊयात। गॅसवरती पुन्हा कढई ठेवून घ्यायची आहे। यामध्ये एक वाटी पॉलिश तीळ वापरलेले आहेत। तुम्ही गावरान तीळ वापरले तरीही चालतील। हे तीळ यामध्ये घालून घ्यायचे। गॅस अगदी लहान ठेवायचा आहे। सतत हलवत एकसारखा सुगंध येईपर्यंत हे तीळ आपल्याला खरपूस रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता तीळ भाजत असताना आपल्याला सतत हलवत राहायचंय। सतत हलवल्यामुळे एकसारखे हे तीळ छान भाजले जातात, कुठेही कच्चे राहत नाहीत आणि चारी बाजूने तीळ जर एकसारखे भाजले गेले तर ते फुलले जातात, अगदी हलके हलके लागायला सुरुवात होते। तुम्ही पाहू शकता साधारण 5 मिनिट मी गॅस लहान ठेवून हे तीळ खमंग भाजून घेतलेले आहेत। आता हे तीळ एकसारखे तडतडायला सुरुवात झालेली आहे। या तिळाला रंग खूप छान आलाय आणि सुगंधही यातून खूप छान येतोय। आता हे तीळ आपण बाजूला ताटामध्ये काढून घेऊयात। ज्या ताटामध्ये बाकीचे पदार्थ काढून घेतलेत त्याच ताटामध्ये मी हे तीळही काढून घेतलेले आहेत। इथे पाहू शकता इथे आपले खोबऱ्याचे काप, धने, जिरे आणि पांढरे तीळ भाजून ठेवलेले आहेत। आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे। थंड झाल्याशिवाय आपण हे वापरायचे नाहीयेत। आपण थोडा वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात। तुम्ही पाहू शकता तीळ पूर्णपणे थंड झालेले आहेत, धने आपले थंड झालेले आहेत आणि खोबऱ्याचे कापही छान थंड झालेले आहेत। आता आपण हे संपूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचंय। सर्वात आधी मी खोबऱ्याचे काप आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे। तुम्ही जर खोबरं किसून भाजून घेतलं असेल तर संपूर्ण जिन्नस एकदाच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेऊ शकता। सर्वात आधी मी हे खोबऱ्याचे काप बारीक करून घेते। इथे मी खोबऱ्याची पावडर बनवून घेतलेली आहे। आता यामध्ये धने, जिरे, पांढरे तीळ भाजून ठेवलेले आहेत ते घालून घेऊयात। संपूर्ण आपण एकदाच यामध्ये घालून घ्यायचं आहे। ही रेसिपी बनवत असताना तीळ जर तुम्ही खमंग गॅस लहान ठेवून छान भाजून घेतले तर ही रेसिपीच नव्हे, कोणतीही तिळाची रेसिपी असेल ती चवीला अप्रतिमच लागते। आता यामध्ये एक गड्डी लसूण सोलून घेतलाय तो घालून घेऊयात। तुम्ही न सोलता लसूण वापरला तरीही चालेल, इथे मी सोलून घेतलेला आहे। आता यामध्ये आवडीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं आहे। मी 1 चमचा लाल तिखट यासाठी वापरलेला आहे। चवीनुसार मीठ घालूयात। अर्धा ते पाऊण चमचा मीठ मी वापरलेला आहे। अगदी थोड्या प्रमाणात सैंधव मीठ घालायचं आहे, चटपटीतपणा यावा यासाठी। आता आपल्याला हे मिश्रण मिक्सरवरती पल्स मोडवरती मिक्सर बंद चालू करून बारीक करून घ्यायचे। रवाळ असं बारीक करायचं। तुम्ही पाहू शकता इथे मी अशा पद्धतीने ही
तिळाची चटणी बारीक करून घेतलेली आहे. लगेच आपण एका स्टीलच्या ताटामध्ये काढून घेऊयात. मिक्सर बंद चालू यासाठी करायचं. हे तीळ आपल्याला पूर्णपणे यामध्ये बारीक करायचं नाही आहेत. यामध्ये थोड्या प्रमाणात तीळ शिल्लक राहावेत यासाठी आपण अशा पद्धतीने बारीक करून घेतलेली आहे. आता आपण चमच्याने ही चटणी एकसारखी मिक्स करून घेऊयात आणि थोडा वेळ अशीच मोकळ्या हवेमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देऊयात. ही चटणी तुम्ही नंतर हवाबंद डब्यामध्ये भरून किंवा काचेच्या भरणीमध्ये भरून 1 ते 2 महिने आरामशीर वापरू शकता. चवीला अप्रतिम अशी लागते. याचा रंग तुम्ही पाहू शकता, खूप छान आलेला आहे. संपूर्ण पदार्थ आपण एकसारखे भाजून घेतलेले होते, त्यामुळे या चटणीला सुगंधही खूप छान येतो आणि याची टेस्टही खूप छान लागते. लगेच आपण एका काचेच्या बाउलमध्ये किंवा एखाद्या काचेच्या भरणीमध्ये ठेवून स्टोर करू शकता. तयार झालेली ही चटणी तुम्ही बाजरीची भाकरी, चपाती, ज्वारीची भाकरी, भात, साईड डिश म्हणून कशीही वापरू शकता. चवीला अप्रतिम लागते. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.